नागपूर शहर पोलीस स्टेशन सर्व नागरिकांच्या सोयीसाठी आहे. कुणाच्याही परिसरामध्ये भाईगिरी दादागिरी करून घेतली जाणार नाही. त्यांची भाईगिरी दादागिरी मोडून काढण्यासाठी नागपूर शहर पोलीस नेहमी सदस्य आहेत. कोणत्याही नागरिकांना अशा बाबतीमध्ये काही तक्रारी असतील किंवा समस्या असतील त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावे. यशोधरानगर हद्दीत भाजपा वॉर्ड अध्यक्षाच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलिसांकडून धिंड. नागपूर पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नागपूर शहरातील यशोधरानगर हद्दीत दिवसाढवळ्या खून करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढल्याची घटना समोर आली आहे. यशोधरानगर हद्दीत दिवसाढवळ्या भाजपाच्या वॉर्ड अध्यक्षाची हत्या करण्यात आली होती. या भयंकर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली होती आणि नागरिकांनी संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन देखील केले होते. दिवसाढवळ्या ही घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान परिसरातील तणाव कमी व्हावा आणि अशा प्रकारचा भयंकर गुन्हा करणाऱ्या आरोपींना अद्दल घडावी या उद्देशाने यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणातील अटकेतील आरोपीची त्याच परिसरातून धिंड काढली. पोलिसांनी केलेल्या या कृतीमुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले असून परिसरात एक सकारात्मक संदेश गेला आहे. तुमचं मत काय? पोलिसांनी केलेल्या या कृतीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रोज ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व फेसबुक पेज फॉलो करा. नागपूर शहर पोलीस स्टेशन सर्व नागरिकांच्या सोयीसाठी आहे. कुणाच्याही परिसरामध्ये भाईगिरी दादागिरी करून घेतली जाणार नाही. त्यांची भाईगिरी दादागिरी मोडून काढण्यासाठी नागपूर शहर पोलीस नेहमी सदस्य आहेत. कोणत्याही नागरिकांना अशा बाबतीमध्ये काही तक्रारी असतील किंवा समस्या असतील त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावे. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की नागपूर शहर पोलीस आपल्या संरक्षणासाठी आहे. आपल्या भागात आपल्या स्थानिक परिसरामध्ये याबाबत कोणत्याही नागरिकांना काही तक्रार समस्या असेल त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावे. नागपूर शहर पोलीस सर्व नागरिकांच्या संरक्षणासाठी उद्युक्त आहे. कोणत्याही व्यक्तीची गुन्ह्याची भाईगिरी दादागिरी नागपूर शहर पोलीस समजून घेणार नाही. कोणत्याही नागरिकांना याबाबत काही तक्रार समस्या असेल तर त्यांनी न घाबरता पोलिसांना कळवावे. जाऊ दे ना त्याला.